नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजचं सेशन जे आहे ते घेऊन येतोय. याचं कारण असं आहे की इथं तुम्हाला दिसत असेल की कष्टाचं झालं चीज. गेल्या 2023 मधला जो डाटा आपण पाहत होतो 2023 आणि 2024, पहिलं तर ज्या विद्यार्थ्यांनी या बॅच वरती, कारण पहिल्यांदाच मी बॅच जी आहे ती फॉर्म केली होती आणि या बॅच वरती विश्वास ठेवून तुम्ही ऍडमिशन घेतलं आणि बॅच जी आहे ती परचेस केली आणि ह्या विश्वासाला कुठेतरी सार्थकी ठरणं हे माझं परम कर्तव्य होतं. आणि याच्यामुळे मी काय काय केलं हे तुम्हाला माहितच आहे आणि त्याचं कष्टाचं चीज झालेलं आहे. 2 फेब्रुवारी 2025 रोजी गट ब ची पूर्वपरीक्षा पार झाली आणि 100 मार्काच्या प्रश्नांच्या मध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 45 मार्क जीएसचे होते. त्यापैकी करंट अफेअर्सला आलेले प्रश्न जे आहेत ते 12+ प्रश्न आहेत. जर तुम्ही थंबनेल माझं बघितलं असेल तर 12+ प्रश्न दिलेले आहेत, पण इथं जर तुम्ही बघितलं तर 14 प्रश्न चालू घडामोडीच्या नोट्स मधून दिलेले आहेत. आता इथं चालू घडामोडी विश्लेषण 2 फेब्रुवारी 2025 असं याचं नाव ठेवलेलं आहे, पण इथं जर तुम्ही फोकस केला तर 14 प्रश्न. आता तुम्हाला असं वाटेल की सर फेकायला लागलेत, कारण का? कारण 15 प्रश्न करंट अफेअर्स आहेत आणि मग 15 पैकी 14 प्रश्न कसे काय आलेले आहेत. तर हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट क्लिअर करतो की जर तुम्ही पेपर हा करंट अफेअर्स मधला 15 मार्कालाच पेपर येतो, म्हणजे प्रश्न केवळ 15 मार्क येतात करंट अफेअर्सचे, असं जर समजत असाल तर तुमची मोठी घोडचूक ठरू शकते. जवळपास जीएसच्या 85 प्रश्नापैकी करंट अफेअर्सच्या प्रश्नांचा आवाका आहे तो विद्यार्थी मित्रांनो 25+ जे प्रश्न आहेत आणि या 25 पैकी म्हणजे 23 ते 25 प्रश्न आहेत. म्हणजे प्युअर करंट अफेअर्स हे 15 मार्काचे आहे आणि सब्जेक्ट रिलेटेड करंट अफेअर्स जे आहेत, इंडियन पॉलिटी करंट अफेअर्स किंवा इकॉनॉमिक्सचे करंट अफेअर्स किंवा सायन्स मधला एखादा करंट अफेअर्सशी रिलेटेड असणारा प्रश्न, असं स्वरूप जवळपास 23-24 प्रश्नांचं आहे. आणि त्या 23-24 प्रश्नापैकी 14 प्रश्न जे आहेत आपले करंट अफेअर्स मध्ये आपल्या नोट्स मधले आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात गणलेला डाव जो आहे तो करंट अफेअर्स आहे. आणि हे सगळं माझं कर्तव्य किंवा मी केलं किंवा माझ्या नोट्स मधून आलं असं म्हणण्यापेक्षा हा थोडा अहंकार आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सांगितले त्या पद्धतीनं अहंकार न करता हे जे काही मी केलेलं आहे किंवा ह्या नोट्स मधून हे 14 प्रश्न आलेत याचं सगळं श्रेय जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो मी काढलेल्या नोट्स ज्या पुस्तकातून आहेत, म्हणजे सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे इयर बुक 2023, त्यानंतर सगळ्या पृथ्वीच्या परिक्रमा असतील त्याच्या नोट्स ज्या आहेत ते काढलेल्या होत्या, अभिनवचं इयरबुक, त्यानंतर देवा जाधवरच्या सरांच्या इयरबुक मधले बरेच प्रश्न जे आहेत ते आलेले होते. त्यानंतर पृथ्वीतला दर्पण, जे काही प्रश्न सेंट्रल असणाऱ्या पृथ्वीतला दर्पणसाठी किंवा क्रॉनिकल यूज केलं जातं ते मी काढलं होतं त्याच्यासाठी. आणि बळीराम हवळे सरांचं लक्षवेध, म्हणजे मार्केटमधले जवळपास सगळे जे बुक आहेत ते सगळे बुक रेफर करून मला जितकं शक्य वाटतंय तितक्या मी नोट्स क्रिएट केल्या आणि त्याचं यश मिळालं. म्हणून मी प्रथमतः असं सांगतो की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे सिनेमे नहीं तो तेरे सिनेमे सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. ही आग आपण पेटवली. ज्या विषयाला विद्यार्थी कमी पडतायत अशा विद्यार्थ्यामध्ये एकेच्या नोट्स आहेत चालू घडामोडीच्या नोट्स, याच्यामधून जवळपास 14+ प्रश्न आले. आणि हे मी सेशन याच्यासाठी बनवतोय खास करून, कारण बऱ्याच पोरांना शंका कुशंका असतात की खरंच हे आलं होतं का. चला पुरावा देऊन आपण ह्या प्रश्नांची जी आहे ती उजळणी करू. काय पहिला प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. आणि या विधान विचारात घेत असताना हा प्रश्न इंडियन पॉलिटिक्सशी रिलेटेड असणार आहे. बघा, सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. हा एक स्टेटमेंट आहे, बी स्टेटमेंट आहे. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषेचा समावेश 92वी घटनादुरुस्ती 2003 नुसार करण्यात आलेला आहे. आणि हे विधान होतं योग्य विधान ओळखा. याचं उत्तर जे आहे फक्त हे आहे, सध्या भारतीय भाषेत म्हणजे राज्यघटनेत 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. आता इथं जर तुम्ही बघितलं असाल तर हे आहे इंडियन पॉलिटी विश्लेषणात्मक भाग 1 जो आहे तो पुरावा देऊन सांगतोय की भाग 1 मध्ये विश्लेषण. आपल्या टेलिग्रामच्या एमपीएससी विथ द पीपल या चॅनलवरती हे सगळे पुरावे आहेत किंवा युट्यूब मध्ये मी खाली पीडीएफ अपलोड करतोय. तुम्हाला एमपीएससी विथ द पीपल या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं आहे सगळ्या नोट्स. त्या नोट्स मध्ये तुम्हाला हे सगळे पुरावे जे आहेत पेज नंबर सकट दिसतील तुम्हाला. तर इथं बघा, ओडिशा राज्य मंत्रिमंडळाने भारतीय राज्यघटनेतील 8व्या अनुसूचीमध्ये कोई जी भाषा आहे त्या भाषेचा समावेश करण्याची शिफारस केली होती. या प्रश्नांची उजळणी करताना आपण इथं सध्या घटनेत अधिकृत भाषा 22 दिल्या होत्या, त्यामुळे विधान ए जे आहे ते बरोबर आहे. आणि 71वी घटनादुरुस्ती 1992, जरा बघा 92वी घटनादुरुस्ती 2003 दिलेली आहे, पण 92वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये
कोकणी आणि नेपाळी या भाषांचा म्हटलंय, पण कुठल्या भाषा होत्या? बोडो, डोंगरी, सैताली आणि मैताली. म्हणजे इथं BDMS हे ट्रिक्स होती. इंडियन पॉलिटीचा मुद्दा आहे, त्यामुळे फक्त हे विधान जे आहे ते बरोबर आहे असा प्रश्न जो आहे या नोट्स मधला आलेला आहे. हा पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया मी. टिमटिम मध्ये मानवी गरिबी निर्देशांक, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाच्या संकल्पना मांडण्यात आल्या. टिमटिम मध्ये म्हणजे हे किती सालामध्ये मांडण्यात आल्या होत्या? एक लक्षात घ्या की आपण ज्या काही नोट्स बनवल्या त्या नोट्स मध्ये दोन स्वरूपात नोट्स बनवल्या. मी काढलेल्या नोट्स एका भागाकडे आणि दुसरीकडे एबी फाउंडेशनचे सर्व कुमार पाटील सर यांनी पीपीटीज बनवताना अशा उत्तमरित्या डिझाईन केलेल्या आहेत की त्या नोट्सच्या पीपीटी मधून सुद्धा प्रश्न आलेत. आणि हा प्रश्न पीपीटी मधला आहे. वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक MPI 2023. इथं जर तुम्ही बघितलं प्रकाशन 2010 आहे असा प्रश्न आलाय. मानवी विकास अहवाल 2010 मध्ये मानवी गरिबी निर्देशांक जो आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा प्रसारित करण्यात आलेला होता. म्हणजे पीपीटी मधले प्रश्न जो आहेत आलेले आहेत आणि या पीपीटी बघून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते सुटलेले आहेत. याच्यासाठी चित्रांच्या स्वरूपानुसार हे पीपीटी करण्याचं श्रेय कुमार सरांना आहे. त्यामुळे कुमार सरांचं इथं आपण धन्यवाद म्हणूया की हे करणं खूप मुश्किल आहे आणि हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं होतं. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक इथं तिसरा आहे. भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी अनुच्छेद निर्वाचन आयोगाची तरतूद. आता तुम्ही म्हणाल सर हे काय सिंपलच आहे की इंडियन पॉलिटिक्स, पण काही विद्यार्थ्यांना कलम डायरेक्ट पाठांतर नसल्यामुळे हे जे आहेत मिसमॅच झालेले आहेत. काही गोंधळामध्ये हे चुकलेले आहेत. लक्षात ठेवा आपण निवडणूक आयोगाची चर्चा करताना इथं बघा निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयोग अशी तरतूद करू शकतं. म्हणजे तिला कलम 324 आहे असं कलम 324 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. आणि इथं आपण राज्यघटनेचा विश्लेषणात्मक भाग 1 2023 चा जो 2024 या इयरबुक मध्ये आहे तो घेतला होता आणि याच्यामधला हा आहे असा प्रश्न जो आहे तो विचारलेला आयोगाने. त्यानंतर पुढे जाऊया. मालदीवविषयी विधाने योग्य ओळखा. आता ज्यावेळेस आपण 2023च्या घटनांचा क्रम बघत होतो त्यावेळेस जे काही महत्वाचे नवनियुक्त आहेत त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला इथं दिसत असेल मोहम्मद मुइझ्झू. हे जे मोहम्मद मुइझ्झू आहेत यांच्यावरती प्रश्न म्हणजे मालदीववरती प्रश्न आलेला आहे. मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीव वंशाची आहे. त्यानंतर इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. अधिकृत भाषा अरेबिक आहे आणि राष्ट्रपती राज्य आणि शासनाचे प्रमुख असतात. यामध्ये लक्षात ठेवा असे प्रश्न इथं ज्यावेळी मी एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे की सध्या मालदीव आणि भारताचे संबंध ताणलेले आहेत. या गोष्टीवरती एक्सप्लेन करताना या राज्याचा इस्लाम हा अधिकृत धर्म आहे. अरेबिक भाषा जी आहे ती त्यांची नाही, मालदीवी ही भाषा आहे. त्यामुळे इथं क जो ऑप्शन आहे तो क ऑप्शन सगळीकडे डिलीट होईल. इथं क आहे त्यानंतर इथं क आहे त्यामुळे इथं पर्याय क्रमांक अ ब ड पर्याय क्रमांक 3 जे आहे ड हे सुद्धा विधान बरोबर येईल. त्यामुळे इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. अ तर येईलच. त्यानंतर ड राष्ट्रपती राज्याचे शासनाचे प्रमुख असतात. कारण मोहम्मद मुइझ्झू यामधून एक्सप्लेनेशन मधून बरेच प्रश्न जे आहेत आलेले आहेत. म्हणून सेशन ऐकताना बऱ्याच लोकांनी इथं सेशन न करता केवळ नोट्स रट्टा मारलेले आहेत की सरांच्या नोट्स आहे असं पण रट्टा मारू. पण लक्षात घ्या सध्याचा आयोगाचा पॅटर्न बघितला तर खूप डेप्थ नुसार आयोग विचारायला लागले. त्यामुळे पुढच्या काळात ज्यावेळी तुम्ही सेशन बघाल त्यावेळी नोट्स न करता सेशन ऐकत चला. कारण एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन जे देतोय मी त्याच्यावरती आयोग बरेच प्रश्न जे आहेत विचारतायत. हा प्रश्न जो आहे तो आहे असा आलेला होता. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 आहे असा प्रश्न विचारलेला आहे. इथं बघा अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, भारत. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, भारत आहे असा प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारलेला होता. ठीक आहे. हा 5वा प्रश्न आयोगाने आहे अशा पद्धतीनं विचारला. हा इकॉनॉमिक्स मधला भाग 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 6वा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फासेच्या संदर्भित आहेत. म्हणजे त्यांच्या आहे साहित्यकृती. जर तुम्ही बघितलं तर जे काही आपण बनवलेलं स्लाइड होती आंतरराष्ट्रीय पुरस्कार. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये नोबेल पुरस्कार एकाच पानावरती 2 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि हे आहेत जॉन फासे साहेब. एक्सप्लेनेशन करताना तुम्ही इथं बघा जॉन फासे हे नॉर्वेचे आहेत. एक्सप्लेनेशन करताना मी म्हटलं होतं रेड ब्लॅक ही कादंबरी येणार. टिकमार्क केलं होतं सुद्धा आहे असं टिकमार्क मी उचललेले आहे. जॉन फासे नॉर्वेच्या याच्यावरती फिक्स प्रश्न येणार असं म्हटलं होतं. आलाय बघा जॉन फासे तुम्ही बघितलं रेड ब्लॅक. पण आयोगाने आपलं एक सोपं काम केलंय की ह्याचा रॉड स्वार्ट असं न देता कंसात रेड ब्लॅक असं दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 क जो आहे आहेच पण इथं क आहे. इथं
क आहे, त्यामुळे ऑप्शन 2 इलिमिनेट होतात. हे गेला, हे गेला, रेड ब्लॅक आहे. आता राहिला विषय अ ब क चा आणि अ क चा, म्हणजे ब विधान मेलनकॉली. आता हे विधान कुठून आलं? यांच्या साहित्याला मिनिमलिझम असं म्हणतात आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं नाव आहे मेलॅनिकॉली. त्यामुळे ब सुद्धा येणार, म्हणून पर्याय क्रमांक 1 विधान बरोबर आहे असं त्या एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं होतं. म्हणून जे व्हिडिओज होतात ते व्यवस्थितरित्या पाहत चला, ठीक आहे. आणि मग ह्या एक्सप्लेनेशन मधून बरेच प्रश्न तुमचे सॉर्ट आउट होतात. आणि हे जे काही पीडीएफ दिलेले आहेत त्यांना बघा, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थितरित्या फिट 83% नॉलेज पाहिल्यामुळे लक्षात राहतं. सूर्यकिरण हवाई कसरती याचं बोधवाक्य काय असं म्हटलं होतं? भरपूर साऱ्या कसरती घेतल्या होत्या. यापैकी बघा नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये इथं आहे बघा सूर्यकिरण. तर नेपाळ आणि भारतची चर्चा करताना इथं सांगितलं होतं की ह्याचे एनडीएचा पॅटर्न आहे हा खरं तर. म्हणजे आयोग कुठेपर्यंत गेले बघा. मी सध्या एनडीएच्या 11वी आणि 12वी मध्ये कोल्हापूर आणि कराडमध्ये शिकवताना पृथ्वीचा दर्पण आणि क्रॉनिकल हे जे त्यांची मासिक आहेत ते युज करतो. त्यामध्ये एनडीएला असणारे प्रश्न काय असतात? ह्या कसरती कुठल्या ठिकाणी झाल्या, म्हणजे तिथं ठिकाण विचारतात. दुसरी गोष्ट कुठल्या देशात झालं ते विचारतात. आणि आपल्याला केवळ नाव विचारतात, किंवा नाव विचारलं तर हे कुणाच्यात झालं विचारतात. म्हणजे एनडीए युपीएससी परीक्षा युपीएससी घेतं याच्याशी रिलेटेड असणारा हा प्रश्न होता. त्यामुळे त्यावेळेस सदैव सर्वोत्तम हे त्याचं उत्तर आहे. एक्सप्लेनेशन मध्ये आपण या गोष्टी पाहिलेल्या होत्या. त्यामुळे आयोग युपीएससीचा धर्तीवरती प्रश्न विचारायला लागलाय आणि आपली पुस्तकं मात्र जे आहेत आपल्याला तिथं टॅकल करता येत नाही हे समजावून घ्या. ओके, पुढे जाऊया. नाहीतर दरवर्षी असं एक वेगळा आयोग विचारतं आणि ते आपल्याला पुस्तकातच नसतं. त्यामुळे पृथ्वीचा दर्पण वगैरे मी काय केलेलं आहे हे सुद्धा सांगतो. त्यामुळे जर तुम्हाला हे करता आलं तर जरूर करा, नसेल तर बॅचला ऍडमिशन घ्या. आणि हे पुढचा जो आहे गट क परीक्षा, पूर्व परीक्षा किंवा येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या परीक्षा किंवा सप्टेंबर ऑक्टोबर 2025 मध्ये, तर हे लक्षात ठेवा आपण सगळ्यात टफ लेवलच्या परीक्षेमध्ये आपण 13 प्रश्न प्लस आणलेले आहेत. त्यामुळे ज्यावेळेस सगळ्यांचं सगळं येणार आहे त्यावेळेस आपलं सुद्धा येणारच आहे. पण लक्षात ठेवा जेव्हा कुणाचे सगळे पत्ते जे विस्कटले जातात त्या ठिकाणी आपण घर बांधायचं आहे. आणि हेच काम आपण केलेलं आहोत. इथं खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगरीय विधिमंडळ आहे? तर आपण विश्लेषणात्मक भाग मारला होता त्यावेळेस आपण दिलं होतं बघा, द्विगरीय विधिमंडळ कुठल्या कुठल्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, ह्या 4 राज्यांच्या 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, आंध्र प्रदेश 2, 3, 4, 5, 6 या 6 राज्यांच्या मध्ये जम्मू काश्मीरचा रेफरन्स घेताना आपण पाहिलेलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये विधिमंडळ विधान परिषद होती, ती नष्ट झाली. आता तिथं युनियन टेरिटरी इलेक्शन झाली. ओमर अब्दुल्ला हे सगळे एक्सप्लेनेशन देताना आपण इथं एक्सप्लेन दिलं होतं. ठीक आहे, तर हा आहे 8वा प्रश्न. पुढे जातोय. भारतीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आपण इकॉनॉमिक्सचं 2 ते 3 सेशन मारलेत. एक इकॉनॉमिक्स बजेट मारला केंद्राचा, नंतर राज्याचा मारला, त्यानंतर अर्थ बजेटामध्ये काय काय चर्चा होते हे सगळं एक्सप्लेन करताना हे शब्द बघा. ही शब्द जमा खर्च, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट याच्यावरती चर्चा केली होती. आयोगाचा प्रश्न खूप सोपा आहे. भारतीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अर्थसंकल्पासंदर्भात हे सगळंच बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व याचं उत्तर येईल. एक्सप्लेनेशन घेताना आपण बघितलं होतं. हा झाला प्रश्न 9वा प्रश्न आलेला आहे असा. त्यानंतर 10वा प्रश्न, भारतातील पहिली महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहे? दरवर्षी आयोग पहिली कोणतरी विचारतं. गेल्या काळात बघितलं तर भारताचे पहिली राष्ट्रीय महिला अध्यक्ष कोण विचारलं, भारताचे पहिले महान्यायवादी कोण विचारलं, भारताचे पहिले कॅग विचारलं होतं. त्याच धर्तीवरती मी तुम्हाला सांगितलं होतं की मुख्य निर्वाचन आयुक्त 324 ची डिटेल चर्चा करताना सांगितलं होतं एकच भारतामध्ये महिला आयुक्त झालेले आहेत, व्ही.एस. रमादेवी आहे असा प्रश्न एक्सप्लेनेशन मधला आलेला आहे. ओके, तर हे लक्षात घ्या. म्हणजे हा 10वा प्रश्न होता. त्यानंतर 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर हे भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 ला झालेली आहे आणि पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासनाचे पुरस्कृत आहे. आपण अर्थसंकल्पाची चर्चा करताना श्री अन्न या गोष्टीवरती चर्चा केली होती, तसंच पीएम विश्वकर्मा, ठीक आहे, याची सुद्धा चर्चा केलेली होती. आहे असे प्रश्न आले. पीएम विश्वकर्मा केंद्र सरकारचे आहे, बी विधान बरोबर आहे. आणि हस्तोद्योग याची स्थापना 1958 झाली. वरीलपैकी अ ब दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, तर हा प्रश्न
11वा होता आहे असा विचारला. 2023-24 मध्ये या अर्थसंकल्पात आपण डिटेल अर्थसंकल्प बघितला. आताच मी सांगितलं स्त्रियांबद्दल चर्चा झालेली आहे. म्हणजे विधान अ फिक्स बरोबर आहे. आणि विधान ब किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी 23,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती. हे आपण वाचलं नसलं तरी सुद्धा राष्ट्रीय पशुधन मिशन करता 1,000 कोटी रुपये तरतूद असं कुठेही त्यात नव्हतं. जर असेल तर आपण तिथे घेतलं असतं. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ आणि ब हे जे आहे ते फिक्स बरोबर आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे थोडा ट्रिकी होता, पण आपण जे विश्लेषण केलं नोट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारं ऑप्शन इलिमिनेट करून आपण हे उत्तर काढू शकतो. हा होता प्रश्न 12वा. ठीक आहे, पुढे जाऊया. लक्षद्वीप संदर्भात अयोग्य विधान कोणते, चुकीचं कोणतं विचारलंय? ओके, तर बघा लक्षद्वीप म्हणजे मलावलम संस्कृत भाषेमध्ये लाखद्वीप. लक्षद्वीप लाखद्वीप हे विधान बरोबर आहे. कारण लक्षद्वीप जे आहे किंवा युनियन टेरिटरीची चर्चा करताना आपण लक्षद्वीपच्या संदर्भात जाणून घेतलं होतं लक्षद्वीप. लक्षद्वीप अविधान जे आहे ते फिक्स बरोबर आहे. अयोग्य विधान कोणतं आहे ते विचारलंय तुम्ही, म्हणजे हे फिक्स बरोबर आहे. अ जे आहे ते इलिमिनेट होणार. अ इलिमिनेट झालं, अ इलिमिनेट झालं, अ इलिमिनेट झालं, उरलेलं उत्तरच आहे. तर त्यामुळे हे लक्षात घ्या, आहे असं इलिमिनेशन मेथड वापरून तुम्हाला उत्तर निघू शकतं. हा प्रश्न सुद्धा याच्याशी रिलेटेड होता. पुढचा आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद केंद्रीय अर्थसंकल्प. आपण स्टार्ट करताना केंद्रीय अर्थसंकल्प करताना 112 नुसार हे मांडलं जातं, एक्सप्लेनेशन मध्ये केलं होतं. त्यामुळे 112 आहे असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर हा होता प्रश्न क्रमांक 14वा. आणि इथं जोड्या लावाशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे हरित क्रांती, सोनेरी क्रांती, निळी क्रांती आणि पिवळी क्रांती. तर इथं बघितलं तर आपण हरित क्रांती जे आहे अन्नधान्य उत्पादन अ च 3 मध्ये ऑप्शन मध्ये एकटाच आहे. त्यामुळे लगेचच उत्तर निघू शकलं असतं. त्यामुळे अशा जवळपास 15 जे आहेत 14 प्लस प्रश्न, म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्या हेडलाईन मध्ये 12 प्लस प्रश्न विचारलेला असं दिलेलं आहे आपण, पण टोटल जर बघितलं तर 14 प्रश्न हे विचारलेले आहेत. म्हणजे 100 मार्कापैकी आयोग जो आहे 15 प्रश्न, 15 ते 17 प्रश्न मॅथमॅटिक्सला विचारलं, तर उरलेल्या 82 पैकी तुमचं करंट अफेअर्स जर 15च केवळ मार्काचं असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून मी नेहमी सांगतो की हे करंट अफेअर्स 22 ते 25 मार्काला आहे आणि यातले 14 मार्क्स आपण आणलेले होते. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या की पुढच्या येणाऱ्या काळात सुद्धा आपण अशीच दर्जेदार तयारी करायची. 2023चं म्हणजे 2024चं इयरबुक जे आहे ते इयरबुक आपण संपवलं होतं. आता पुढं 2025च्या इयरबुकला आपण सुरुवात करतोय. त्यामुळे बॅच अजूनही सुरू आहे. 5 व्ह्यूज मध्ये 499 रुपयामध्ये विथ पीडीएफ नोट्स जे आहेत ते आपण प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे बॅच जर तुम्हाला खात्री असेल हे सगळं प्रूफ देऊन तर जरूर आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपण जर लावायचं असेल तर जरूर लावा. ह्या सगळ्या गोष्टींच्या आहेत यामध्ये आपण सेशन जे आहे ते आता संपवतोय. कारण इतकं सांगायचं होतं की ज्यावेळेस संपून जातं, कारण आपण एमपीएससी ह्या चालू घडामोडीचा अभ्यास करताना केवळ टू दी पॉइंट वाचायला लागतो की हे येणार आहे, छोटंसं पुस्तक करून आपण हे या परीक्षा आपण क्रॅक करू, हे जे आपला दृष्टिकोन आहे तो आता बदलायला लागेल. आयोग सुद्धा बदललाय, आपले पॅटर्न बदलायला लागेल, आपलं पुस्तक बदलायला लागेल. आणि त्यामुळे आपण बदललेल्या या व्यवस्थेमध्ये 12 प्लस प्रश्न आपण आणलेले आहेत. तुम्ही सगळा विश्वास दाखवला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि हे सेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.